हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहिणार आहोत. बघा, भागाकार गुणाकार अशी गणितं आहे ती आणि त्याची आपण योग्य संख्या लिहायची आहेत. बघा, 45 भागिले किती बरोबर 9. जर तुम्हाला हे येत असेल किती 9 45, तर 5 9 45 डायरेक्ट तुम्ही लिहालच बरोबर. पण येत नसेल तर कसं करायचं गणित ते बघा. आता हे 9 आहेत ना, ते आपण तसेच ठेवायचे 9. आणि हे जर वर असले तर त्यांना आपण खाली आणायचे असे भागाकारात, आणि खाली असले तर त्यांना वर न्यायचं. म्हणजे गुणाकार करायचा. समजलं? भागाकारात असले तर बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर गुणाकार करायचा, आणि गुणाकारात वर असले तर ते भागाकारात येणार. आता यांचा आपण भागाकार करायचा. 9 एके 9 आणि 9 पाची 45. मग हे 5 आलं उत्तर ते इथे झालं. 5 9 45 होय की नाही? 9 आलं ना उत्तर. 5 9 45 म्हणजे आता बघा 16 गुणुले किती बरोबर 2. आता सांगा बघूया. 16मध्ये 16 गुणुले किती बरोबर 2. हे गणितच चुकलं आहे माझं. समजलं? 16 दुने 32. बघूया 16 2. आता हे गुणाकारात आहेत. थांबा, बरोबर आहे वाटतं हे गणित. 16 इथे 2 आहेत वर, खाली हे खाली येणार. 16 बे एके बे बे आठी 16 8 8 दुने. गणित चुकलं. हे भागाकार इथे असतं तर हे गणित बरोबर असतं. मग आता हे गणित चुकलं ते आपण गणिताला दुरुस्त करूया. बे के बे बे आठी 16. आणि याच्यात जर आपण बे आठी 16, 8 दुने 16. इथे किती लिहूया? 16 दुने 32. इथे 32 करूया आपण. आता आपण करूया काय करूया, वरती 32 घेऊया आणि भागिले हे भागिले 16 घेऊया. बघा, गणित पण तयार चुकीमुळे गणित पण तयार झालं. बघा, 16 एके 16, 16 दुने 32, 16 दुने 32. बघा, आता इथे 2 घालूया. 16 दुने 32. ही गणितं मी स्वतः केली तयार, पुस्तकातली नाही. तरी अशी गणित पण झालं की नाही तयार. गणित तयार करायला येणार. बघा, अशीच करायची असतात गणितं तयार. 16 दुने 32. आता बघा, 39 खाली चौकोन बरोबर 3. आता आपण काय करणार, हे वर आहेत ते खाली येणार. बघूया आता हे तरी कसं आहे ते. 3 भागिले 39. आपली चूक पण आपल्याला कळते. 3 भागिले 39. आता बघूया. 3 एके 3, 3 एके 3, 3 त्रिक 9, मग 13. इथे किती आले? 13. आता 39ला 13ने भागा बघा. 13 एके 13, 13 26, 13 त्रिक 39. उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे गणित बरोबर आहे. आता चौकोन आहे, खाली 9 आहेत, वर 12 आहेत. इकडे मग ह्याचं कसं होणार? हे खाली आहेत भागाकारात, मग इथे कसे होणार? 12 गुणुले 9 होणार. 12 9 किती? 12 पंच 60, 12 संग 72, 12 84, 12 8 96, 12 9 12 9 किती रे? 12 9 आठवत असे. हो, 12 9 आठवत असे. मग इथे 108 येणार. 108. बघा, 9चा पाढा करूया आपण. पुन्हा गणित करूया. चला, 108 भागिले हे 9 करूया. 108 भागिले 9. 9 एके 9. बघा, 10तून हे 10 घेतले आता. 10तून 9 गेला 1. हे 8 घेऊया खालती. 18. 9 दुने 18. 18तून 18 गेले 0, म्हणजे उत्तर 12 आलं. हे 12 बरोबर आहे गणित. आता बघा, चौकोन भागिले 9 बरोबर 15. आता हे भागाकारात आहेत. मग इथे गेल्यावर कसे होणार? गुणाकारात होणार. म्हणजे 15
गुणुले 9 होणार. 15चा पाढा येतो का? येत नसेल तर 9. 9 पाची 45. 45चे 5 हातचे आले 4. 9 एके 9 आणि 4 किती? 13. बघा 15 9 35 असे 135. उत्तर बघा 15 आलं ना उत्तर. बघा 135. आता पुन्हा आपण याचा भागाकार करून बघूया. 135 उत्तर आलं. मग आता काय करूया? 135 भागिले किती? हे 9. 9 करूया. 9 एके 9. 9 गेले. किती राहिले? 9तून 13तून 9 गेले. किती राहिले? 4 राहणार. आणि हे 5 घेतले. 45 झाले. 9 पाची 45. 9 पाची 45 म्हणजे 15 उत्तर आलं. हे बघा 15 आहेत ना. बघा कसा टाळा करतात. एकदम गणित समजतं, मग परफेक्ट ध्यानात राहतं. असं उलटसुलट आपण ना करत राहायचं. मग आपलं चेक केलं आपणच ना की अजिबात विसरायला होत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपण ते कुठे काय गडबड जाते पटकन आपण शोधून काढू शकतो. लक्षात येतं आपल्या. 360 भागिले किती? बरोबर 40. 360 भागिले किती? राहू दे, हे राहू दे. बघा आता हे 40 आहेत आणि हे किती आहेत? 360. हे वर आहेत, हे खाली येणार आहेत आणि 40 वर राहणार आहेत. म्हणजे हे 40 वर राहणार आहेत. आता आपण काय करायचं? शून्याला शून्य जातं भागाकारात. मग आता काय? एवढेच राहिले. 4 एके 4. 4 चौक 16, 4 5 20, 4 संग 24, 4 हात 28, 4 8 32, 4 9 36, 4 9. मग इथे 9 येणार. आता बघूया पुन्हा. 360 भागिले 9 करूया. 9 चोक 36. वजा केले. शून्यातून 0 गेलं. 6तून 6 गेले 0. 3तून 3 गेलं 0. हे 0 घेतलं. भाग जात नाही. भाग नसतील 0. बघा आलं उत्तर 40. होय ना. म्हणजे आपली गणितं बरोबर झाली. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.